Welcome to GCC Education. In this session, आपण पाहणार आहोत ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण सर्व काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. त्या बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण सर्वप्रथम काय पाहिलेलं की फ्रॅक्शनचे टाइप्स पाहिलेले. फ्रॅक्शनच्या टाइप्स मध्ये काय काय पाहिलेलं सांगा बरं. जसं की आपण 3 मेन टाइप्स होते. प्रॉपर फ्रॅक्शन होतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन होतं, मिक्स फ्रॅक्शन होतं. त्यानंतर ना लाईक फ्रॅक्शन काय, अनलाईक फ्रॅक्शन काय, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय, हे सर्व गोष्टी आपण काय केलेल्या फिनिश केलेल्या. युनिट फ्रॅक्शन काय. तर त्यानंतर ना आपण काही सम्स घेतलेले. सम्स कसले घेतलेले, कन्वर्जनचे म्हणजे मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचं. त्यानंतर ना इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचं, असं कन्वर्जन पाहिलेलं. मग आजच्या आपल्या नवीन सेशन मध्ये लक्ष द्या, नवीन टॉपिक आहे ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शनची ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन करायचे आहे. तर आजच्या टॉपिकचं नाव नीट लक्षात घ्या आहे ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. जसं की आपण ह्या सेशनला स्टार्ट करूयात आणि ह्या सेशन मध्ये मी तुम्हाला कोणते कोणते सम्स शिकवणार आहेत ते सर्वप्रथम बघा. आजचं आपलं टार्गेट आहे की अशा टाइपचे सम्स आपल्याला आले पाहिजेत. ह्या स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसत आहेत, काही सम्स दिसत आहेत. अशा टाइपचे सम्स आपल्याला आज करायचे. त्यानंतर ना अशा टाइपचे सम आपल्याला करायचे आहेत. मग सर्वप्रथम मी तुम्हाला काही सम्स पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे आणि त्यानंतर ना आपण काही हार्ड सम, कारण हे जे फ्रॅक्शन आहे ना, हे फ्रॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये जाता, जसं की 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th 12th स्टँडर्ड मध्ये देर आर नंबर ऑफ न्यूमेरिकल्स, खूप सारे न्यूमेरिकल्स असतात. त्या न्यूमेरिकल्स मध्ये अशा टाइपचे फ्रॅक्शनचे सम असतात. मग ते कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम येतात. मग आपण ह्या बेसिक कोर्स मध्ये ह्याच गोष्टी काय करत आहोत, कव्हर करत आहोत. एकदा तुमचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग झालं तर तुम्हाला त्याच्यावरती नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येऊ शकतात. तर हा व्हिडिओ कोणासाठी आहे, हा व्हिडिओ 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, इव्हन 8th स्टँडर्ड, हे सर्व स्टँडर्डचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात. कारण फ्रॅक्शन मॅथ्स मध्ये ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. फ्रॅक्शन जर नाही आलं तर तुम्हाला काही गोष्टी मॅथ्स मध्ये बिलकुल कळणार नाहीत. त्यामुळं आपण आजच्या सेशनला स्टार्ट करू आणि पहिला टॉपिक पाहू की ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन. तर सर्वजण लक्ष द्या इकडे. आपण एक फर्स्ट सम राईट डाऊन करू. सो दिस इज अ वन फर्स्ट सम, 4/9 प्लस 2/4. दिस इज अवर सम. मग लक्ष द्या, अशा टाइपचे जर आपल्याला सम्स आले तर विद्यार्थ्यांना कळत नाही. ह्या ठिकाणी आणखीन एक मी सम राईट डाऊन करतो. सी हियर 9/2 प्लस 1/2. दोन्ही सम्स दिलेले आहेत. दोन सम ह्यासाठी दिलेले आहेत कारण सर्वप्रथम त्याचं ऑब्झर्व करा दोन्ही सम, आणि दोन्ही सम मध्ये ऑब्झर्व झाल्यानंतर ना कळेल की कोणता डिफरन्स आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम लेक्चर मध्ये काय सांगितलेलं हे लक्षात घ्या. जो वरचा नंबर असतो त्या वरच्या नंबरला आपण काय म्हणतो, न्यूमरेटर म्हणतो. खालचा जो नंबर असतो, खालच्या नंबरला आपण काय म्हणतो, डिनॉमिनेटर. ह्या सर्व कन्सेप्ट मी पहिल्या बेसिक लेक्चर मध्ये सर्व सांगितलेल्या आहेत. तर ज्याला ह्या बेसिक कन्सेप्ट माहित नाहीत, टाइप ऑफ फ्रॅक्शन माहित नाही, त्यांनी पाठीमागचा एक व्हिडिओ पाहावा आणि त्यानंतर ना हा व्हिडिओ पाहावा. ओके, लक्ष द्या. मग आता ह्या ठिकाणी ऍडिशन करायचंय, पण ऍडिशन करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर चेक करणं. स्टेप 1 काय आहे, सर्वप्रथम लक्षात घ्या की स्टेप 1 मध्ये चेक डिनॉमिनेटर. डी फॉर डिनॉमिनेटर. पहिल्यांदा डिनॉमिनेटर चेक करा. आता ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर 9 आहे, ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर 4 आहे.
ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर वेगवेगळे दिसतात, परंतु ह्या ठिकाणी बघा हा आणि हा नंबर म्हणजे हे डिनॉमिनेटर दोन्ही काय आहेत, सेम्स आहेत. मग मी सर्वप्रथम कोणतं सम समजून सांगतो, इझी वाला, जेणेकरून तुम्हाला काही कन्सेप्ट आणखीन काय होतील, क्लिअर होतील. सपोज मी फर्स्ट सम राईट डाऊन केलं 9/2 प्लस 1/2. हे सम एकदम सिंपल आहे. जर बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असे काही सम्स दिसतील ज्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ऍडिशन करू शकता. कशी डायरेक्टली ऍडिशन करू शकता, ह्या ठिकाणी तुम्हाला डिनॉमिनेटर 2 हा सेम दिसतोय, त्यानंतर ना हा 2 डिनॉमिनेटर तुमचा सेम दिसतोय. मग अशा केसमध्ये डिनॉमिनेटर सेम जर आलं तर वरचे जे नंबर आहेत न्यूमरेटर त्यांची डायरेक्टली तुम्हाला ऍडिशन करायची. मग ऍडिशन काय होईल, लक्ष द्या, वरती काय आहेत न्यूमरेटरला 9 प्लस 1 डिवायडेड बाय, आता खाली आहे ना तुम्ही 2 आणि 2 डिनॉमिनेटर हे काय दिसतात, पूर्णपणे डिनॉमिनेटर सेम दिसतात. तर हे डिनॉमिनेटर सेम आहेत, जसे आहेत तसे लिहायचे, त्यांची ऍडिशन बिलकुल करायची नाही. तर डिनॉमिनेटर सेम दिसले की डिनॉमिनेटर जसे आहेत तसे लिहायचे आणि 9 मध्ये 1 काय करायचा, ऍड करायचा. 9 प्लस 1 किती येईल, 2 येईल. तर हे आपलं आन्सर झालं 10/2. तर ह्याला आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सिम्प्लिफाय करणे म्हणजे काय, सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत. जर टेबल्स तुम्हाला येत नसल तर सिम्प्लिफाय करता येणार नाही. जसं की मी एक एक्झाम्पल सांगतो बघा, हे 10/2 आहे. मला सांगा बरं 10 आणि 2 कोणत्या टेबल मध्ये आहेत, 10 आणि 2 हे 2च्याच टेबल मध्ये आहेत. मग आपण काय करू शकतो, 2 1 जा 2, 2 5 जा 10. आन्सर काय आलं, 5/1. 5/1 मीन्स हेच आन्सर काय आहे, 1 ने जर 5 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार, 5. मग ह्याचा आन्सर काय आलं, 9/2 प्लस 1/2 इज इक्वल टू 5. तर हे झालं आपलं सम. आता ही केस कशासाठी अप्लाय होती, ही फ्रॅक्शनची केस जर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर. फेन लक्ष द्या, फेन डिनॉमिनेटर इज सेम. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर डायरेक्टली वी डू डायरेक्टली ऍड विच नंबर, न्यूमरेटर 9 प्लस 1. असे खूप सारे आपण सम्स काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग आता तुम्हाला कळालं, जर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर डायरेक्टली वरच्या नंबरचे आपण काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. आता मी काही सम्स घेतो, लक्ष द्या. ओके, ह्या स्लाइड वरती काही सम्स तुम्हाला दिसत आहेत. तर हे सर्वप्रथम सम्स तुम्ही काय करा, पहा. ओके, सर्वप्रथम आपण ऍडिशनचे सम पाहत आहोत. ओके, तर ऍडिशनच्या सम मध्ये फर्स्ट सम काय आहे, लक्ष द्या, 3/7 प्लस 1/7. मग पहिली स्टेप मी काय सांगितलेली, पहिली स्टेप ही सांगितलेली की तुम्ही सर्वप्रथम डिनॉमिनेटर चेक करा. येस, ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर दोन्ही पण कशा आहेत, सेम आहेत. न्यूमरेटर वरचा असतो, न्यूमरेटरशी काही घेणं देणं नाही आपल्याला. फर्स्ट वी चेक डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर हा 7 7 कसा आहे, सेम आहे. डिनॉमिनेटर जर डायरेक्टली सेम असेल तर स्टुडंट्स तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ऍडिशन करू शकता आणि डिनॉमिनेटर जसा आहे तसा लिहू शकता. सो लेट्स सी, लक्ष द्या सर्वांनी. 3 प्लस 1 डायरेक्टली आपण काय करणार, ऍड करणार. 7 7 डिनॉमिनेटर सेम दिसत असेल तर फ्रॅक्शन मध्ये ऍज इट इज 7 राईट डाऊन करणार. 3 प्लस 1 केलं तर 4 येईल, 4 डिवायडेड बाय 7. तर हे आन्सर आलं आपलं 4/7. आता आपण पाठीमागच्या केसमध्ये काय केलेलं, पाठीमागच्या केसमध्ये आपण काय केलेलं, सिम्प्लिफाय केलेलं. ह्या ठिकाणी 10 आणि 2 आणि 10 एकाच टेबल मध्ये होते. पण ह्या ठिकाणी आपण पाहू जे आपला आन्सर आलेलं आहे 4/7. मग मला सांगा 4/7 कुठल्याच टेबल मध्ये नाहीत. मग कुठल्या टेबल नाहीत म्हटल्यावर आपण जसं आहे तसंच आन्सर ठेवणार. ओके, तर हे तुम्हाला सम झालं. कधी, जर तुमचा डिनॉमिनेटर काय राहील, सेम असेल तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. मग हे अशा एका टाइपचं सम झालं. तर हे सर्वप्रथम काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या हे सम.
त्यानंतर न हे सम, व्हिडिओ पॉज करा आणि सम काय करा, राईट डाऊन करा. ओके. त्यानंतर न आपण ह्या स्लाइड मध्ये आता जे सम केलेले ते पाहू. ओके. मग आता हे तुम्हाला तर सम कळालं कशा पद्धतीने आपण केलेलं आहे. तर हे सम आपण ह्या ठिकाणी प्लेस करू. आता सेकंड सम, फर्स्ट झालं बी. बघा बी मध्ये काय दिलेले, 3/8 प्लस 1/8. अगेन फर्स्ट स्टेप काय आहे की तुम्ही डिनोमिनेटर सर्वजण चेक करा. डिनोमिनेटर हा सेम आहे. डिनोमिनेटर जर सेम असेल तर डायरेक्टली तुम्ही ऍडिशन करू शकता. करा मग. 3 + 1 4 येईल आणि डिनोमिनेटर जसा आहे तसा तुम्ही ठेवणार. 3 + 1 किती येणार, 4. 4/8. आता मला सांगा ह्या केस मध्ये आपला आन्सर आलेला आहे 4/8. मग 4 आणि 8 मला सांगा कुठल्या टेबलमध्ये आहेत, 4 आणि 8 4च्या टेबलमध्ये. मग आपण काय करू, थोडस सिम्प्लिफाय करू. ज्यावेळेस दोन्ही नंबर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर एकाच टेबलमध्ये असेल तर आपण काय करतो, सिम्प्लिफाय करतो. थोडस सिम्प्लिफाय करणे म्हणजे रिड्यूस करणे, नंबर कमी आणणे. मग 4 आणि 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग आन्सर किती आलं, 1/2. सो 1/2 इट इज अवर फायनल आन्सर. आपण कुठली केस पाहतोय स्टुडंट्स, लक्ष द्या. ज्यावेळेस आपला डिनोमिनेटर जर सेम असेल तर आपण कशा पद्धतीने ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन करू शकतो, तर हे सम आपण काय करत आहोत, पाहत आहोत. तर हे झालं सेकंड सम. एकदम सिंपल सम आहे. असे छोटे छोटे सम्स आहे ना, हे तुम्हाला आले पाहिजेत. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आपण आणखीन एक सम पाहू. तर लक्ष द्या, इथं सी आहे. सम्स आपण राईट डाऊन करू. फर्स्ट 1/9 प्लस 7/9. अगेन मी तुम्हाला काय सांगितलेलं, फर्स्ट स्टेप यू हॅव टू चेक न्यूमरेटर और डिनोमिनेटर. न्यूमरेटर चेक केला नाही तरी चालतो. सर्वप्रथम तुम्ही काय करा, चेक डिनोमिनेटर. मग मला सांगा डिनोमिनेटर मध्ये 9 आणि 9 तर हा सेम आहे. मग ज्या वेळेस 9 9 सेम आहे त्यावेळेस आपण डायरेक्टली काय करणार, वरच्या नंबरची न्यूमरेटरची ऍडिशन करणार. मग 1 + 7 डिवायडेड बाय 9. 7 + 1 किती येणार, 7 + 1 डायरेक्टली वी गेट 8 आन्सर अँड डिवायडेड बाय 9. 8/9 इट इज अ फायनल आन्सर. 8 आणि 9 कुठल्याच टेबल मध्ये नाहीत, त्यामुळे आपण जसं आहे तसं आन्सर ठेवणार. सो आपलं हे आन्सर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सम काय करू शकता, हे सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल सम आहेत. मग आता तुम्ही काय काय करा, डी वाला एक सम करा, ई वाला, एफ वाला, जी, हे सम्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जे रेड पेननी टिक मार्क केलेले आहेत ना, तेच तुम्ही सम सॉल्व्ह करा सर्वप्रथम. आता हे जे पुढचे सम्स आहेत ना, हे पुढचे सम सबट्रॅक्शनचे आहेत. तर सबट्रॅक्शनचे सम अगोदर मी एक्सप्लेन करणार आहे, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्येच मी आणखीन एक नवीन टर्म सांगणार आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. आता सपोज लक्ष द्या, एक एक्झाम्पल दिलं, सी हियर 9/8 प्लस 2/8 प्लस 4/8. आता किती फ्रॅक्शन आहेत, हा एक, हा एक आणि हा एक, असे 3 फ्रॅक्शन आहेत. परंतु आपल्याला त्याची काय करायला सांगितलेलं आहे, ऍडिशन करायला सांगितलं आहे. मग ऍडिशन जर करायची असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला, सर्वप्रथम तुम्ही काय करा, डिनोमिनेटर चेक करा. डिनोमिनेटर 8 हा आहे. डिनोमिनेटर 8 आहे म्हटल्यावर डिनोमिनेटर सगळे सेम आहेत, तर वरच्या न्यूमरेटरची आपण काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे साध्या भाषेमध्ये वरच्या नंबर्सची आपण ऍडिशन केली पाहिजे. सो 9 + 2 + 4 डिवायडेड बाय 8 हा डिनोमिनेटर सेम दिसतोय, त्यामुळे फक्त 8 राईट डाऊन करा. आता मला ऍडिशन करून सांगा, 9 + 2 किती, 2 + 4 किती. 9 + 2 जर केलं 10 11, 11 + 4 केलं तर 15 येतं. सो 15 डिवायडेड बाय 8 हे आपलं आन्सर फायनल झालं. मग ह्या आन्सरला आपण काय केला, बॉक्स केला. तर असे किती पण तुम्हाला फ्रॅक्शन येऊ द्या, ऍडिशन असेल ना, त्यावेळेस सर्वप्रथम डिनोमिनेटर चेक करा आणि डिनोमिनेटर चेक केल्यानंतर ना तुम्ही डायरेक्टली काय करा, त्याची ऍडिशन करा. झालं हे सम. एवढं तर सिंपल सम आहे.
तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे सम्स काय करू शकता, लिहू शकता. आणखीन एक जर मी सम सांगितलं बघा, लक्ष द्या ह्याच्यामध्ये कसं करणार. सपोज 1/2 3/2 प्लस 4/2 प्लस 6/2 प्लस 7/2 इन दिस सम. लक्ष द्या, हे एक आपल्याला ऍडिशनचं फ्रॅक्शनचं सम दिलेलं आहे. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन सर्वप्रथम करायचं. ऑब्झर्वेशन मॅथ्सचं सम कधी पण तुम्हाला जर एक्झामला विचारलं असेल ना, सर्वप्रथम तुम्ही मॅथ्सचं सम ते ऑब्झर्व करा, नीट समजून घ्या, आपल्याला आन्सर कशा पद्धतीने काढायचे, स्टेप्स कशा करायच्यात हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या माइंडमध्ये. मग आपली फर्स्ट स्टेप काय होती, तर फर्स्ट स्टेप यू हॅव टू चेक डिनॉमिनेटर. फर्स्ट यू हॅव टू चेक डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर चेक केल्यानंतर ना तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली न्यूमिनेटरची काय करू शकता, ऍडिशन करू शकता. सो 1 + 3 + 4 + 6 + 7 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हा तुम्हाला 2 नंबर हा दिसत आहे, सेम दिसत आहे. सो यू हॅव टू पुट 2 ॲज इट इज. सो नेक्स्ट सम. ओके, नेक्स्ट स्टेप 1 + 3 4 4 + 4 8 8 + 6 सांगा बरं 14 14 + 7 सांगा बरं. हे ऍडिशन तुम्हाला आली पाहिजेत आता. ओके, ऍडिशन करणं खूप महत्वाचं आहे. मग मी काय केलं, 1 + 3 4 केलं, 4 + 4 8 8 + 6 किती 14 14 + 7 किती, मग 14 + 7 अशी ऍडिशन करायची, हे शिकवलेलं आहे. 7 + 4 किती 11 1 हिअर 1 कॅरी 1 + 1 2. तर आन्सर किती आलं 21 डिवाइडेड बाय 2. दिस इज अवर फायनल आन्सर. नीट लक्ष द्या, व्हिडिओ पॉज करा, आन्सर राईट डाऊन करा आणि ही ऍडिशन बरोबर केलेली का ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये चेक करा. हे आन्सर बरोबर आहे का पटकन. तर हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कितीही फ्रॅक्शन दिल्यानंतर न डिनॉमिनेटर चेक करणं सर्वप्रथम काय आहे, गरजेचं आहे. तर हे झाले आपले ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. आता आपण काय करू, तर सबट्रॅक्शन पाहण्याच्या अगोदर एक थोडीशी नवीन टर्म आहे की मी फर्स्ट स्लाइड वरती काय दाखवलेलं तुम्हाला बघा, लक्ष द्या. फर्स्ट स्लाइड वरती एक असं सम दाखवलेलं आहे. हा तर टाइप आपला झाला. कोणता टाइप झाला, जर डिनॉमिनेटर सेम असेल तर हा आपला टॉपिक काय झालेला आहे, फिनिश झालेला आहे. पण जर आता ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम होता 2 आणि 2, पण इथं 9 आणि 4 हा डिनॉमिनेटर तर सेम नाही. मग अशा वेळेस कोणत्या गोष्टी करायच्या ते आपण पाहणार आहोत. तर बघा, दिस इज अवर न्यू टॉपिक. ह्याच्यामध्येच 1/3 + 4 सपोज मी काय लिहिलं 5 लिहिलं. आता मला सांगा तुम्ही, ह्या ठिकाणी आपला डिनॉमिनेटर काय सेम दिसतोय का, बिलकुल डिनॉमिनेटर तर सेम दिसत नाही. 3 नंबर आहे ह्या ठिकाणी आणि 5 नंबर आहे. तर ह्या दोन फ्रॅक्शनचे आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे. मग जर डिनॉमिनेटर जर सेम दिसत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही डायरेक्टली काय करा, क्रॉस मल्टिप्लाय. हे आहे क्रॉस मल्टिप्लायचं साइन. कुठले साइन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना तुम्हाला आन्सर एक येऊन जाईल. तर ह्या केस मध्ये बघा काय करायचं, कशा पद्धतीने सांगतोय लक्ष द्या. तर हा पहिला बघा, ह्याचं मल्टिप्लाय करायचं आणि अशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचं. मग हा एरो बघा, दिस इंटू दिस. 1 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं. सर्वप्रथम आपण ब्रॅकेट मध्ये लिहू. ब्रॅकेट मध्ये लिहिल्यानंतर ना व्यवस्थित दिसेल. 1 × 5 लिहिलं, इथं स्टेप झाली आपली. त्यानंतर ना काय आहे, ही स्टेप आहे. ही स्टेप आपण राईट डाऊन करू. आता मध्ये काय आहे, प्लसचं साइन. मग मध्ये प्लसचं साइन आहे म्हटल्यावर तिथं आपण काय करू, प्लसचं साइन देऊ. आणि त्यानंतर ना आपण काय करू, 4 × 3 राईट डाऊन करू. राईट डाऊन केल्यानंतर ना अपॉन मध्ये काय आहे बघा, ह्या ठिकाणी असं आहे, ह्यांचं आणि ह्यांचं मल्टिप्लाय करायचंय. सो 3 × 5 3 × 5 केलं. त्यानंतर आपण राईट डाऊन करू आन्सर. 5 × 1 = 5 प्लस 4 × 3 = 12 3 × 5 = 15.
आता ह्या ठिकाणी टेबल्स येणं खूप गरजेचं आहे. 5 1 जा 5, 4 3 जा 12, 3 5 जा 15. मग मला सांगा 12 प्लस 5 किती होतात? 17. 17/15. तर हे आलं आपलं आन्सर 17/15. आता सिम्प्लिफाय जर तुम्हाला करायचं असेल ना स्टुडंट्स, तर लक्ष द्या, 17 आणि 15 हे कुठल्याच टेबल मध्ये नाहीत, त्यामुळे त्याला सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. सो डायरेक्टली वी गेट आन्सर काय आलं? 17/15. पुन्हा एकदा तुम्ही चेक करा कशा पद्धतीने केलेलं आहे. सर्वप्रथम लक्ष द्या, डिनॉमिनेटर जर सेम दिसत नसेल तर आपण दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. 5 1 जा 5 लिहिलं, 3 4 जा 12 लिहिलं, 5 3 जा 15 लिहिलं, ह्यांची ऍडिशन केली, डिनॉमिनेटर सेम केला आणि आपण फायनली काय लिहिलं? आन्सर राईट डाऊन केलं. तर किती सिंपल सम आहे, जरी डिनॉमिनेटर तुम्हाला वेगळा दिसत असेल तरी. ओके, हे सम बघा तुम्ही राईट डाऊन करू शकता. आता आणखीन एक मी सम घेतो, लक्ष द्या. सपोज 4/5 प्लस 2/6. आता सर्वप्रथम वी हॅव टू चेक. सर्वप्रथम आपण काय चेक करायला सांगितलं? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर तर काही सेम दिसत नाही. जर डिनॉमिनेटर तुमचा सेम जर दिसत नसेल, 5 आणि 6 हे वेगवेगळे नंबर्स आहेत, म्हणजे डिनॉमिनेटर तुमचा सेम नाही. डिनॉमिनेटर जर सेम दिसत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लाय. मग अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, लक्ष द्या. 4 × 6 करू, ब्रॅकेट मध्ये लिहिलं, प्लसचं साइन ऍज इट इज दिलं, नंतर 2 × 5 केलं. ओके, अपॉन अगेन 5 × 6. जसं मी साइन दिलेलं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आपण मल्टिप्लाय करू. 6 4 जा 24, 5 2 जा 10, 5 6 जा 30. बघा आपण सिंपल मल्टिप्लाय केलेलं आहे. 6 4 जा 24, 5 2 जा 10, 5 6 जा 30. ओके, सो 24 प्लस 10 किती येईल आन्सर? 24 मध्ये 10 ऍड करा. ओके, आन्सर येईल 34. 34 डिवायडेड बाय 30. आता बघा लक्ष द्या, 34 आणि 30 हे कुठल्या टेबलमध्ये आहेत? तर हे कुठल्या टेबलमध्ये नाही, परंतु 34 आणि 30 ला 2 ने डिवाइड होऊ शकतं. कारण 2 ने जर आपण 34 ला डिवाइड केलं आणि 2 ने जर 30 ला डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला येईल. मला सांगा 2 ने आपण 34 ला डिवाइड करू. 34 आपण हे काय करतोय? तर हे आपण सिम्प्लिफाय करतोय. हे आन्सर काय करतोय? सिम्प्लिफाय. बघा हे सम थोडस मी वरती घेतो. हे सम आपल्याला काय करायचंय? सिम्प्लिफाय करायचंय. आता कसं आहे लक्ष द्या, इथपर्यंत आन्सर आलं तरी तुमचं चालेल, परंतु जरा थोडंसं ऍडव्हान्स पण शिकलं पाहिजेत मॅथ्स मध्ये. तर मग 34 आणि 30 कुठल्या टेबलमध्ये? 2 च्या टेबलमध्ये. मग 34 ला तुम्ही 2 ने डिवाइड करा आणि 30 ला 2 ने डिवाइड करा आणि पटकन आन्सर काढा. ओके, मग आपण डायरेक्टली काय करू? डिवाइड करू. 2 17 जा 34 येतं, 2 15 जा 30 येतं. बेसिक आहे एकदम. आता हे लक्ष द्या, हे जर डिव्हिजन कुणाला जमत नसेल तर डिव्हिजन वरती मी एक बेसिक कोर्स मध्ये एक डिव्हिजनचा व्हिडिओ पूर्णपणे बेसिक टू ऍडव्हान्स सर्व कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. ज्यांना डिव्हिजन येत नाही ते डिव्हिजन पाहू शकतात त्या व्हिडिओमध्ये. तो जर व्हिडिओ तुम्ही डिव्हिजनचा पाहिला तर सर्व कन्सेप्ट तुमच्या काय होतील? क्लिअरच होऊन जातील. मग आपण काय करू? डायरेक्टली डिवाइड करू. हियर 2 7 जा 34, 2 15 जा 30. मग आन्सर काय आलं? 17/15. दिस इज अवर आन्सर. ओके, एकदम सिंपल आहे. मग हे आपलं ऍडिशनचं सम झालेलं आहे. कधी जर ही स्टेप कधी आपल्याला यूज करायची? ज्या वेळेस आपला डिनॉमिनेटर हा वेगळा दिसेल, डिनॉमिनेटर जे हे नंबर्स आहेत ते पूर्णपणे वेगळे दिसतील, त्यावेळेस आपल्याला असे सम्स काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, मग आता लक्ष द्या, हे पूर्णपणे सर्व लिहून घ्या. ओके, त्यानंतर ना काही सम्स आहेत ते आपण पाहू. आता इथं तुम्हाला सम्स दिसत असतील, लक्ष द्या. आता हा सम बघा तुम्ही, 1/3 प्लस 1/2 ह्या ठिकाणी मी राईट डाऊन करतो.
बघा 1/3 प्लस 1/2 दिस इज अवर सम. आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलेलं, तुम्ही चेक करा डिनोमिनेटर. डिनोमिनेटर बघा ह्या ठिकाणी काय आहे, डिनोमिनेटर लास्टला 3 आणि 2 आहे. मग मला सांगा डिनोमिनेटर हा पूर्णपणे काय आहे, वेगळा आहे. वेगळा आहे म्हटल्यावर आपण काय करणार, वेगळा आहे म्हटल्यावर आपण सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करणार. हे आहे क्रॉस मल्टिप्लायचं साइन. मग 1 ने काय करा तुम्ही 2 ला मल्टिप्लाय करा सर्वप्रथम इन ब्रॅकेट 1 into 2 प्लस 1 ने 3 ला मल्टिप्लाय करा. हे जे प्लस मध्ये साइन कोणतं आहे ते लक्षात घ्या. मध्ये साइन कशाचं आहे, प्लसचं, तर प्लस साइन ऍज इट इज दिलं, अपॉन लिहिलं 3 into 2. त्यानंतर ना मल्टिप्लाय करा. 1 2 जा 2, 1 3 जा 3, 3 2 जा 6, 3 plus 2 5, 5/6. 5/6 हे कोणत्याच टेबल मध्ये नाही, सिम्प्लिफाय आपण त्याला करू शकत नाही. मग डायरेक्टली वी गेट आन्सर 5/6. ह्या ठिकाणी आन्सर आलं 5/6. मग अशा पद्धतीने जर तुमचा डिनोमिनेटर वेगळा वेगळा दिसत असेल तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करणार. एकदम सिंपल सम आहे, ह्याच्यामध्ये हार्ड काहीच नाही. ओके, मग तुम्ही हे सम बी सी डी ई एफ जी एच आय जे हे सर्व सम जे टिक मार्क केलेले आहेत हे तुम्ही घरी होमवर्कला सॉल्व करू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. एकदम सिंपल आहे. मी काय सांगितलेलं, 2 टाइप्स पाहिले. ओके, ह्या 2 टाइप्स मध्ये आपण काय केलं हे पहा. अगोदर आपण कुठले टाइप्स पाहिले, 2 टाइप्स पाहिले. कुठल्या कुठल्या टाइपचे सम पाहिले, सर्वप्रथम बघा. एक सम आपण अशा पद्धतीने घेतलं 1/4 प्लस 2/4. मग हे सम आपल्याला दिसतंय. ह्या सम मध्ये आपण डायरेक्टली काय केलेलं, सर्वप्रथम आपण डिनोमिनेटर चेक करायचा. डिनोमिनेटर जर सेम असेल, डी मीन्स डिनोमिनेटर, डिनोमिनेटर जर सेम असेल तर डायरेक्टली आपण काय करत होतो, ऍडिशन करत होतो. 2 + 1 केलं तर 3 आणि 4 शी 4 सेम ठेवायचं. मग सेकंड सम हा एक आपण टॉपिक काय केला, पूर्णपणे क्लिअर केला. सेकंड टॉपिक कुठला होता, सेकंड टॉपिक मध्ये ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये 5/6 प्लस 2/3. मग जर ज्या वेळेस तुमचा डिनोमिनेटर हा जर डिफरंट असेल तर आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलेलं. काय केलेलं, क्रॉस मल्टिप्लाय. मग हे आपण अशा टाइप्सचे 2 टाइप्सचे सम ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये पूर्णपणे काय केलेले आहेत, फिनिश केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे होमवर्कला काय करू शकता, तुम्ही सम सॉल्व करू शकता. ओके, तर ह्याच्यामधलं आणखीन कुठलं जमत नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. ओके, त्या ठिकाणी आपण काय करू, कन्सेप्ट क्लिअर करू. आणखीन एक गोष्ट मला सांगायची, लक्ष द्या. जर तुम्हाला अशा टाइपचं सम जर आलं, ओके, 5/6 प्लस 2/3 प्लस 1/3. आता हे वेगळंच दिसतंय. थोडंसं काय करतो मी, चेंज करतो. आता इथं काय करतो, 1/2 घेतो मी सपोज. आता फ्रॅक्शन 3 आहेत, ऍडिशनच करायची. ओके, पण आता ह्या ठिकाणी एक थोडंसं जरा लॉजिक लावायला लागणार. थोडंसं सम हार्ड दिसते तुम्हाला, पण जेवढं सम तुम्हाला हार्ड दिसते तेवढं नाहीये. ह्या ठिकाणी 6, 3 आणि 2 ह्या ठिकाणी डिनोमिनेटर सगळे वेगवेगळे आहेत. डिनोमिनेटर डिफरंट आहे. तर डिनोमिनेटर जर डिफरंट असतील तर आत्ताच काय सांगितलं, डिनोमिनेटर डिफरंट असतील तर आपल्याला काय करायचंय, साधं क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर ना तुम्हाला हे आन्सर येणार आहे. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणताल कसं क्रॉस मल्टिप्लाय करायचं 3 फ्रॅक्शनचं, तर सर्वप्रथम आपण पेयर पाडायची. हे एक पेयर, ही जोडी घेऊ आणि ही पेयर घेतल्यानंतर ना सर्वप्रथम आपण काय करू, ह्यांचं ऍडिशन करू. आता बघा 5/6 प्लस 2/3 ह्यांचं क्रॉस मल्टिप्लाय सर्वप्रथम आपण करू. सर्वप्रथम करू 5 into 3 6 into 2. मग 5 into 3 हे प्लस ऍज इट इज आहे, ऍज इट इज लिहिलं. 2 into 6 डिवायडेड बाय काय येईल, 6 into 3. हे आहे क्रॉस मल्टिप्लायचं साइन. मग आपण डायरेक्टली काय करू, ऍडिशन करू. 5 3 जा 15, 6 2 जा 12, 6 3 जा 18. आता मला सांगा 15 + 12 किती होतात,
डायरेक्टली आपण ऍडिशन करायची 15 + 12 5 + 2 7 1 + 1 2 27 / 18. आता 27/18 आला. आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. मला सांगा 27 आणि 18 कुठल्या टेबलमध्ये आहेत? 9च्या टेबलमध्ये आहेत. येस, 9च्या टेबलमध्ये आहेत. मग 9च्या टेबलमध्ये आहेत. 9 2 जा 18, 9 3 जा 27. तर आन्सर किती आलं? 3/2. पण आपण ह्याच पेअरचा आन्सर काढले ना, हा तर नंबर राहिला आणखीन. मग हा काय करायचा? डायरेक्टली आपण हा नंबर काय करू? ह्या ठिकाणी घेऊ. ओके, ह्या ठिकाणी घेऊ, प्लस देऊ, डायरेक्टली 1/2 आला. मग आता लकीली काय आलं? 2 डिनॉमिनेटर सेम आले. मग लकीली डिनॉमिनेटर जर सेम आले तर तुम्हाला माहिती आहे 3 + 1 डायरेक्टली ऍडिशन करायची आणि 2 डिनॉमिनेटर सेम दिसतोय, जसा आहे तसा लिहायचा. 3 + 1 4 4/2. 2 आणि 4 एकाच टेबल मध्ये, मग आपण त्यांना काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2/1 मीन्स आपला आन्सर किती आलं? 2. तर ह्या फ्रॅक्शनचा आन्सर किती आलं? 2. तर अशा पद्धतीने तुम्ही सम काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. ओके, मग अशा टाइपचं एक तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता. मग आजच्या टॉपिक मध्ये आपण काय काय फिनिश केलेलं आहे? ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन पूर्णपणे हा आपण टॉपिक काय केलेला आहे? क्लिअर केलेला आहे. तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्याच्यावरती सॉल्व्ह करा. आता इन केस काय होऊ शकतं? आता 3/2 आणि 1/2 इथे जर डिनॉमिनेटर सेम आले त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ऍडिशन केली. जर ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर जर वेगळं आलं तर सिंपल जसं आपण पाठीमागं क्रॉस मल्टिप्लाय केलं तसं पुन्हा ह्या ठिकाणी काय करू शकता? क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. ओके, तर ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन आपण पूर्णपणे काय केलेलं आहे? ह्याच्यामध्ये फिनिश केलेलं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करू? सबट्रॅक्शन पाहू. पण कशाचं? फ्रॅक्शनचं. तर सर्वप्रथम काय करा? व्हिडिओ पॉज करा, सर्व नोट्स राईट डाऊन करा, स्टेप बाय स्टेप बघा, लक्ष द्या. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलेलं? फर्स्ट स्लाइड मध्ये व्हिडिओ पॉज करणे, सर्व नोट्स लिहिणे, त्यानंतर ना सेकंड स्लाइड वरती व्हिडिओ पॉज करणे, सर्व नोट्स राईट डाऊन करणे, त्यानंतर ना थर्ड स्लाइड मध्ये व्हिडिओ पॉज करणे, सर्व सम्स राईट डाऊन करणे, त्यानंतर नेक्स्ट फोर्थ स्लाइड मध्ये सम्स राईट डाऊन करणे, होमवर्कचे सम राईट डाऊन करणे अँड सॉल्व्ह करणे. दिस इज द लास्ट स्लाइड. तर अशा पद्धतीने फ्रॅक्शनचे तुम्ही सम काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. तर हे जे लेक्चर आहे ना, हे लेक्चर बेसिक कोर्स मध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना फ्रॅक्शन समजत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी. ज्यांना समजतंय त्यांनी पहा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ प्रॅक्टिस करा. ज्यांना समजतं ना त्यांनी व्हिडिओ फक्त पहा आणि सम सॉल्व्ह करा. ज्यांना येत नाही ना त्यांनी नीट लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ काय करा? पहा आणि नोट्स काढा. ओके, थँक्यू.